नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी आंब्याचं सुक्कं लोणचं करून दाखवणार आहे, ज्यात की एकदम कमी तेल वापरणार आहे। तर इथे मी 50 आंबे बाहेरूनच फोडून आणले होते आणि ते चांगले स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्यामध्ये आणि फॅन खाली एक 5-6 तास चांगले सुकवून घेतले। तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा सुकवून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने चांगल्या कोरडे झालेल्या फोडी पाहिजेत, बिलकुलही पाण्याचा ओलावा नको आणि ज्या भांड्यात घेणार ते भांडं सुद्धा कोरडं स्वच्छ पुसलेलं आणि उन्हात वाळवलेलं पाहिजे। तर त्यानंतर इथे बघा मी हळद टाकून घेणार आहे जवळजवळ 3-4 चमचे। तर इथे मी 50 आंब्यांचं हे सुक्कं लोणचं घालणार आहे। तर नेहमी आम्ही भरपूर सारं तेल टाकूनच लोणचं करत असतो, पण यावेळेस माझ्या मिस्टरांना हे कारळ घालून सुक्कं लोणचं कमी तेलावालं खायचं होतं। तर इथे बघा मी 3-4 चमचे हळद टाकून घेतली आणि इथे यावेळेस मी खडे मीठ 1 वाटीभर वापरलेलं आहे। रेग्युलरचंच मीठ मी नेहमी वापरते, पण मिस्टरांना यावेळेस खडे मीठ टाकून सुक्कं लोणचं हवं होतं, म्हणून मी त्यांच्या आवडीचं यावेळेस केलेलं आहे। तर हे सर्व अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेणार आहे। संपूर्ण फोडींना मीठ आणि हळद लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व कालवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने सुक्कं आंब्याचं लोणचं करायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर मार्केटचा बिलकुलही मसाला न वापरता घरीच सगळा मसाला मी याचा तयार केलेला आहे आणि तो कशा पद्धतीने तयार केलेला आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। पुढे एक एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणारच आहे की या लोणच्यासाठी मी काय काय तयारी केली आहे, काय काय सामान घेतलेलं आहे। तर संपूर्ण इथे बघा हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि नंतर यावरती मोठं असं झाकण पूर्ण सगळीकडनं पॅक होईल अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। जर तसं झाकण नसेल तर तुम्ही एखादा कपडा सुद्धा यावरती झाकून घेऊ शकतात आणि नंतर एखादं ताट वगैरे ठेवून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने हे रात्रभर आपल्याला सोडून द्यायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी तुम्हाला दाखवते आता। तर व्यवस्थित हे झाकण काढल्यानंतर बघा आपल्या परातीला सुद्धा असा घाम आलेला आहे। तर हे पूर्ण मिठाचं आणि हळदीचं छान याला कोटिंग झालेलं आहे फोडींना आणि इथे बघा खाली पाणी सुद्धा सुटलेलं आहे या फोडींना। तर तुम्ही हे पाणी लोणच्याचं जेव्हा मसाला करताल त्यामध्ये सुद्धा वापरू शकतात किंवा मग तुम्हाला नसेल वापरायचं तरी सुद्धा चालेल। तर मी सुद्धा इथे हे पाणी वापरणार नाहीये। तर अशा पद्धतीने खालीवर करून ह्या फोडी मी परत एकदा घेणार आहे। तर हे मी जे सगळं काही प्रमाण तुम्हाला सांगते हे 50 आंब्यांचं प्रमाण आहे। तर अशा पद्धतीने बघा आता हे आंबे आपल्याला एका चाळणीमध्ये फोडी काढून घ्यायच्या आहेत। तर इथे सुरुवातीला मी परात ठेवून घेतलेली आहे खाली आणि त्यानंतर इथे ही चाळणी ठेवून घेणार आहे। तर चाळणीमध्ये हे सर्व काढून घेणार आहे जेणेकरून की पाणी सर्व निथळून जाईल खाली। तर कधी पण आपल्याला कुठलंही लोणचं करायचं असू, लिंबाचं असू द्या, आंब्याचं असू द्या, कारळाचं असू द्या, कारल्याचं असू द्या किंवा गवारीच्या शेंगाचं, मुळ्याचं, गाजराचं, त्यामध्ये प्रत्येक वेळेस फोडी ह्या चांगल्या सुकवून घेतलेल्या पाहिजेत आणि त्यानंतर कुठलंही भांडं, चमचा, जेही काही आपण साहित्य, सामान, भांडे वापरत असू ते स्वच्छ कोरडे केलेले पाहिजेत। त्यामुळे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं, खराब होत नाही आणि आपण जेही काही त्याला मसाला वगैरे वापरतो तो देखील आपला वाया जात नाही आणि आपली केलेली मेहनत सुद्धा वाया जात नाही। तर अशा पद्धतीने बघा इथे चाळणीमध्ये सगळं काढले आणि हे पाणी मी आता टाकून देणार आहे। तुम्ही लागलं तर हे मसाल्यामध्ये सुद्धा टाकून हा मसाला या लोणच्याला लावून घेऊ शकतात। तर इथे आता व्यवस्थित हे निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि निथळून घेतल्यानंतर याला सुद्धा आपल्याला परत एकदा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून फॅन खाली एक 7-8 तास वाळून घ्या किंवा मग ऊन येत असेल तर उन्हात सुद्धा तुम्ही याला चांगलं वाळवून घेऊ शकतात। तर सुरुवातीला मी इथे फॅन खालीच टाकलेलं आहे आणि फॅन खाली हे व्यवस्थित पसरवून घेणार आहे आणि सगळ्या फोडी अशा सरळ करून घेणार आहे पाठ खाली आणि फोडींचं तोंड असं वरच्या साईडला करणार आहे जेणेकरून त्या छान सुकून निघतील। असं मी एक 7-8 तास फॅन खाली ठेवलं आणि नंतर थोडा 1-2 तास उन्हात सुद्धा ठेवलं। तर आता आपण मसाला बनवणार आहोत। इथे मेथी दाणे घेतले, घरची मोहरी घेतलेली आहे आणि इथे मिरे आणि लवंगा एकत्रच घेतलेले आहेत। अर्धा ते पाऊण चमचा मिरे आणि अर्धा ते पाऊण चमचा लवंग घेतलेली आहे। त्यानंतर इथे 2 वाट्या एवढं म्हणजे 200 ग्रॅम एवढं कारळ घेतलेलं आहे। कारळ सुद्धा मी स्वच्छ निवडून साफ करून घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी एवढी बडीशोप घेतली आहे। नंतर अर्धी वाटी एवढे धने आणि 7-8-10 लाल सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाव वाटी एवढं जिरे घेतलेले आहे। तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त या लोणच्याचा मसाला तयार करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये सुरुवातीला आपण धने आणि ह्या लाल मिरच्या भाजून घेणार आहोत। तर खूप जास्त लाल भाजायचं नाही आहे आणि कच्चंही ठेवायचं नाही आहे, अगदी थोडंसं गरम होईल अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। आणि लोणच्याला कुठलंही सामान वापरताना ते थोडंसं भाजून गरम करून घेतलं म्हणजे त्यातलं ओलावा, आर्द्रता सगळं निघून जातं आणि छान कोरडं असं हे साहित्य तयार होतं। तर धने इथे आपले भाजून झाले ते काढून घेणार आहे। त्यानंतर इथे बडीशोप, नंतर इथे मी यामध्ये जिरे टाकून घेणार आहे, त्यानंतर याच्यामध्येच लवंगा आणि मिरे सुद्धा टाकून घेणार आहे। तर हे सर्व साहित्य एकत्रित भाजून घेणार आहोत आपण। हे सुद्धा आपल्याला खूप जास्त काळं होईपर्यंत, करपेपर्यंत भाजायचं नाहीये, खूप जास्त लालही भाजायचं नाहीये, छान याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। तर अशा पद्धतीने हे गरम झालं की त्याच्यामध्येच आपल्याला हे 2 ते 3 चमचे मेथी दाणे घेतलेत मी ते इथे टाकून घ्यायचे आहेत
मेथी दाणे सुद्धा हे गरम झालेले, याच्यात 1-2-3 मिनिट आपल्याला फक्त भाजायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हे सर्व साहित्य आपलं काढणं झाल्यानंतर आपण इथे कारळ वापरणार आहोत. तर कारळसुद्धा छान लागतं. कारळासोबत तुम्ही इथे 1 वाटी तीळसुद्धा घालू शकतात. तर मी इथे काही तीळ वापरले नाही आहेत. तिळाने सुद्धा लोणचं छान होतं आणि मसालासुद्धा छान फोडींना चिटकून राहतो. तर इथे मी घरगुतीच 1 वाटी एवढी मोहरी घेतली आहे. तुम्ही 1 वाटी ही मोहरी घेतलेली असताना तुम्ही बाजारातून मोहरीची डाळसुद्धा आणून अख्खीसुद्धा ती घालू शकता. तीसुद्धा छान दिसते. पण मला आणणं झाली नाही आणि अवेलेबल झाली नाही लवकर, म्हणून मी घरचीच मोहरीची डाळ करणार आहे. तर इथे बघा 2 वाटी एवढं हे कारळ मी भाजून घेणार आहे. कारळाने सुद्धा लोणच्याची चव एकदम मस्त येते. अगदी गावाकडच्या पद्धतीचं, गावरान पद्धतीचं हे सुक्कं लोणचं तयार होतं. लहानपणी आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी खेळायला जायचो, तर तिची आई आम्हाला अशा लोणच्याच्या फोडी हातात द्यायची सुक्या, आणि आम्ही ती खातच खेळायचो. आम्हाला फार आवडायच्या त्या सुक्या लोणच्याच्या फोडी. तर त्याच पद्धतीने करण्याचा इथे मी आज प्रयत्न केलेला आहे. तर इथे बघा मस्त आता हे दोन्ही ताटांमध्ये वेगवेगळं काढून घेतलं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला या सर्व साहित्याला. तर बघा हे धणे, मोहरी, जिरे, बडीशोप हे सगळं गार झालं आहे आणि आता इथे मिरच्याचे मी तुकडे करून घेणार आहे, म्हणून छान याचं फाईन पावडर असं तयार होईल. तर इथे बघा आपलं हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप जास्त बारीक पावडर केलेली नाही आहे आणि खूप जास्तही जाड ठेवलेलं नाही आहे. अगदी मध्यम प्रमाणामध्ये मी हे बारीक करून घेतलेलं आहे. अगदी रव्यासारखं रवाळ असं टेक्स्चर ठेवलेलं आहे त्याचं. आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण इथे कारळसुद्धा मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर कारळसुद्धा आपलं गार झालेलं आहे, तर ते सुद्धा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे. कारळसुद्धा एकदम आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. खूप जाडसर नको आणि खूप बारीक नको, अशा प्रमाणातच आपल्याला कारळसुद्धा बारीक करायचं आहे. तर इथे व्यवस्थित मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे बघा. तर इथे बघू शकतात कशा पद्धतीने हे मी बारीक केलेलं आहे. तर हे सुद्धा आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे खडे मीठ टाकायचं आहे ते इथे मी थोडंसं गरम करून घेणार आहे, म्हणजे आपलं सर्व साहित्य मिक्स करेपर्यंत मीठ आपलं गार होईल. तर हे सुद्धा थोड्या वेळ आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत बघा आपल्या या फोडी छान सुकलेल्या आहेत, एकदम कोरड्या झालेल्या आहेत, बिलकुलही पाण्याचा अंश नाही आहे आणि एकदम स्वच्छ अशा झालेल्या आहेत. तर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक एक करून आपण मसाला टाकणार आहे. तर इथे बघा पाऊण वाटी एवढं मी लाल तिखट टाकलेलं आहे. तर इथे हे तिखट टाकल्यानंतर आपण हळद ऑलरेडी टाकलेली आहे, पण इथे अजून 1-2 चमचे मी हळद याच्यामध्ये टाकणार आहे. हळदीमुळे लोणचं छान असं आवळून राहतं आणि फोडीसुद्धा चांगल्या अशा म्हणजे राबतात हळदीमुळे आणि मिठामुळे. तर इथे बघा कलोंजी अर्धा चमचा एवढं लवंग आणि मिरे टाकलेत अख्खे मी. आणि त्यानंतर 1 वाटी एवढा लसण मी स्वच्छ सोलून निवडून यात टाकला आहे आणि कच्ची बडीशोपसुद्धा इथे वरतून मी अख्खी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर हा धने, मोहरी, जिरे, मिरची आणि त्याच्यामध्ये आपण मेथी दाणे टाकले, तो मसाला असा सगळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला सगळा. आणि ह्या मसाला टाकल्यानंतर आपण इथे कारळ टाकून घेणार आहोत. तर हे कारळसुद्धा याच्यामध्ये मी सगळं टाकून घेणार आहे. तर माझ्या मिस्टरांना पहिल्यापासूनच कारळाचं लोणचं खूप आवडतं, पण मध्ये 1-2 वर्ष करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे मी यावर्षी त्यांच्या आवडीचं कारळाचं लोणचं इथे केलेलं आहे. तर मीठ आपलं अजून थंड झालेलं नाही, त्यामुळे हा जो सगळा मसाला टाकला आहे तो इथे मी सगळा आधी मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व मसाला आधीच कोरडा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही सुरुवातीला समजा थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये या एक फोडी तेलामध्ये मिक्स म्हणजे तेलामध्ये बुडवून घेऊन नंतर हा मसाला जर लावला तर मसालासुद्धा छान चिटकून बसतो फोडींना आणि असं इकडे तिकडे पळत नाही. तर मी सुरुवातीला इथे मसाला टाकून घेतलेला आहे आणि नंतर बघा मीठ आपलं गार झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण 1 वाटी मीठ टाकलं होतं आणि नंतर हे राहिलेलं असं टोटल मी 1 किलो मीठ इथे टाकलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं मिठाचं प्रमाण कमी करायचं असेल तर थोडंसं तुम्ही कमी करू शकतात. तर अशा पद्धतीने बघा मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व फोडी मसाल्यामध्ये चांगल्या घोळवून घेतल्यात, मिक्स करून घेतलेल्या आहेत. कलर तुम्ही बघू शकतात किती छान आला आहे. आणि अशा पद्धतीने झाकून ठेवून मी पुन्हा हे रात्रभर असंच ठेवणार आहे, म्हणजे मसाला छान मुरेल त्या फोडींमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी बघा 1 वाटी तेल, त्यामध्ये पाऊण वाटी एवढं हिंग आणि पाव वाटी एवढ्या मेथीचे दाणे टाकलेले आहेत आणि चांगली फोडणी गार करून घेतलेली आहे. आणि ही चिनी मातीची जी बरणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी खाली हिंग टाकून घेणार आहे. बरेच जण कोळशावर किंवा लसणाची जी गड्डी असते ती चांगली तापवून घेऊन किंवा भाजून घेऊन त्याच्यावर हिंग टाकून त्या हिंगाचा धूर बरणीला देतात, पण माझी बरणी इथे मोठी आहे. लहान बरणी असेल तर तुम्ही तसं करू शकतात, पण मी इथे डायरेक्ट खाली हिंग टाकलेला आहे आणि सगळीकडे याला असं चांगलं चोळून घेतलेलं आहे बरणीला. अशा पद्धतीने हिंग टाकून ही बरणी इथे मी तयार केलेली आहे, कारण की आपल्याला आता लोणचं याच्यामध्ये भरायचं आहे. तर इथे बरणी आपली सेट झालेली आहे, तयार करून झालेली आहे. तर बरणीसुद्धा स्वच्छ धुवून उन्हात वाळवून कोरडी करून घेतलेली आहे. आणि ते बघा रात्रभर ठेवल्यावरती रंग तुम्हाला बदललेला दिसत असेल, छान
एक असा मिठामुळे ओलसरपणा आला आहे आणि रात्रभर मसाला छान फोडींमध्ये रापला आहे. तर ही जी आपली फोडणी केलेली आहे ती चांगली गार झालेली आहे मेथीच्या दाण्याची आणि हिंगाची. तर ती ते सर्व मी आता टाकून घेणार आहे या फोडींवरती. तर नेहमी मी समजा इतक्या फोडींचं जर लोणचं केलं तर जवळजवळ 1 लिटर एवढं तेल टाकते, पण यावेळेस फक्त 1 वाटी तेलामध्ये मी हे सुक्कं लोणचं बनवलेलं आहे. तर खायला एकदम मस्त लागतं आणि हे सुक्कं लोणचं तुम्ही जेव्हाही बरणीतून घेताल त्यावेळेस त्यावर कच्चं तेल टाकून जर खाल्लं ना तर खूपच भारी लागतं. तर अशा पद्धतीने बघा तेल टाकल्यामुळे छान अजून मसाल्याचं कोटिंग या फोडींना झालेलं आहे. तर मसाला छान असा फोडींना चिटकून राहिलेलाच आमच्याकडे आवडतो, नाहीतर कोणाकोणाच्या फोडी एकीकडे पळतात आणि मसाला एकीकडे पळतात, तर तसं आवडत नाही. बघा मस्त फोडींवरती हा मसाला चिटकून राहिलेला आहे. तर अशा पद्धतीने मी मस्त इथे हे सर्व लोणचं आता माझं पूर्ण वेळची प्रोसिजर तयार झालेली आहे. आणि ही एक छोटी बरणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हिंग टाकून घेतलेला आहे. ही जी बरणी आहे त्याच्यामध्ये रोजचं खाण्यासाठी मी फोडी भरून घेणार आहे. तर म्हणजे ही वरवर रोज तुम्हाला खायला लोणचं लागतं तर ही बरणी मी वापरणार आहे आणि नंतर साठवून ठेवण्यासाठी मोठी बरणी वापरणार आहे. तर सुरुवातीला या छोट्या बरणीमध्येच मी हे लोणचं सगळं भरून घेणार आहे. म्हणजे ही पण अशी छान झाकण लावून रापण्यासाठी ठेवून देणार आहे आणि मग खाण्यासाठी वापरणार आहे. तर लोणचं एकदम भन्नाट चवीचं झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा जर गावाकडच्या पद्धतीने असं कारळाचं लोणचं करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. अप्रतिम अशी चव लागते. आणि हळद, तिखट, मीठ याचं प्रमाण तुमच्या घरच्यानुसार थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता. कोणाकोणाला तिखट लोणचं आवडतं तर तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवून घेऊ शकता. तर आता बरणीमध्ये मी बघा हे सर्व लोणचं भरून घेत आहे. तर हिंगाचा छान वास देऊन घेतलेला आहे आणि फोडणीमध्ये सुद्धा आपण हिंग टाकून घेतलेला आहे. आणि इथे आपण बरणी पण चांगली कोरडी स्वच्छ उन्हात वाळवून घेतलेली आहे, त्यामुळे बिलकुलही टेन्शन नाही. आता थोडं थोडं करून सर्व लोणचं मी यामध्ये भरून घेणार आहे. आणि इथे आपलं हे लोणचं भरून झालं की आपल्याला व्यवस्थित याला झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे, मसालासुद्धा किती मस्त तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने पांढरा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, धुतलेला आणि बिलकुलही खराब नसलेला चांगला स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्यावर अशा पद्धतीने झाकण लावून कपड्याची गाठ मारून याला आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे असं चांगलं राहतं. तर नक्कीच माझ्या पद्धतीने लोणचं करून बघा, खा प्या मजा करा. थँक्यू.